राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नातेवाईक असल्याची बतावणी करून एका महिलेनं तब्बल 70 जणांची जवळपास 10 कोटींची फसवणूक केली होती। हा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता। या प्रकरणातील आरोपी महिलेला आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे। मीरा फडणीस असं या महिलेचं नाव असून घोटाळ्यातील तिचा सहकारी अनिरुद्ध होशिंग सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे। विशेष म्हणजे केंद्रीय मंत्रालयाच्या पर्यटन विभागात सल्लागारपदी नियुक्त झाल्याचं सांगत तिनं आणि होशिंगनं हा घोटाळा केला। सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नातेवाईक असल्याची बतावणी करत ते लोकांचा विश्वास संपादित करायचे। पर्यटन मंत्रालयाच्या स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची उत्तम संधी असल्याचं आणि भरघोस परतावा आणि कमावण्याची संधी असल्याचं आमिष मीरा फडणीस आणि अनिरुद्ध होशिंग यांनी दिलं। अनिरुद्धची ओळख मीरा फडणीस पर्यटन मंत्रालयाचा अधिकारी म्हणून करून द्यायचा। या दरम्यान अनेकांशी भेटी होऊन त्यांच्याकडून पैसे देण्यात आले। करार झाल्यानंतर परतावा सुरू होईल असं सांगण्यात आलं। करार झालाच नाही। यानंतर पीडितांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली, मात्र तोपर्यंत मीरा फरार झाली होती। यातच मीरा यवतमाळात असल्याची माहिती मिळताच EOWच्या पथकानं मीराला ताब्यात घेतलंय।